नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, एका पौराणिक कथेनुसार कुबेर हा देवांचा खजिनदार होता. ब्रह्मदेव यांनी देवतांचा धनरक्षक म्हणून कुबेराची नियुक्ती केली होती. प्राचीन ग्रंथात कुबेराचा उल्लेख निधिपती वैश्रवण या नावानेही येतो. हिंदू पुराणानुसार कुबेर हा यक्षांचा अधिपती समजला जातो. मित्रो, कुबेर हा विश्रवस ऋषींचा पुत्र होता. तसेच लंकाधिपती रावणाचा सावत्र भाऊही होता. पित्याचे नाव विश्रवस असल्याने कुबेर वैश्रवण या पैतृक नावाने आणि मातेचे नाव इडविडा असल्याने कुबेर इडविड या मातृक नावाने देखील तो ओळखला जातो. भगवान कुबेराची पत्नी असलेली भद्रा भगवान सूर्यदेव व देवी छाया यांची कन्या आणि शनी देवाची बहीण लागते. भद्रा देवी ही मणिभद्र व नल कुबेराची माता सुद्धा आहे. मित्रो, सोने हे सर्वश्रेष्ठ धन मानले गेल्याने कुबेराचे वस्त्र पिवळे असते. त्याच्या हातात रत्नपात्र आणि मुंगसाचा आकाराची एक थैली दिसते. त्यालाच नकुली असे म्हणतात. मित्रो, पौराणिक कथेनुसार भगवान शंकर यांची पत्नी देवी पार्वती हिचा लक्ष्मीकडून एकदा अपमान झाला होता. त्यामुळे देवी पार्वतीने शंकराला आपले गाराने सांगितले की तुम्ही आपल्या सर्व भक्तांना भरभरून सुख संपत्ती आणि मागितलेले वर देतात, पण माझा अपमान होत असताना मला मात्र आपण कधीच काहीच दिले नाही. भगवान शंकर महादेवांना यामुळे थोडे खिन्न वाटले. ते पार्वतीला म्हणाले, तुला काय पाहिजे ते मागून घे. त्यावर पार्वतीने सांगितले की मला एक सर्व सुखसंपन्न सोन्याची नगरी पाहिजे. ती लक्ष्मीपेक्षाही शोभिवंत पाहिजे. भगवान शंकरांनी लगेच विश्वकर्माला बोलावून सोन्याची नगरी बनवण्यास सांगितले. विश्वकर्माने एक सुंदर, देखणी आणि अतुलनीय अशी नगरी बनवली. या नगरीची धार्मिक शांतिविधी पूजेकरिता पौरोहित्य करण्यासाठी ऋषी विश्रवस यांना बोलवले. सर्व विधी आटोपल्यानंतर ऋषी विश्रवस यांना मनाप्रमाणे दक्षिणा मागा असे भगवान शंकर यांनी सांगितले. तेव्हा ऋषी विश्रवस यांनी सांगितले, हे महादेव, आपण तर देवांचे देव आहात. मला आपल्याबद्दल खूप श्रद्धा आणि भक्ती सुद्धा आहे, परंतु आज माझ्या मनात असलेली दक्षिणा आपण देऊ शकणार नाही. तेव्हा भगवान शंकर यांच्याकडून त्यांनी वचन घेतले. शंकर भगवान म्हणाले, माग आता. तेव्हा ऋषी विश्रवस यांनी आपल्या मुलासाठी ते नगर म्हणजे सोन्याची लंका दक्षिणा म्हणून मागितली आणि भोळे महादेवांनी आपल्या ख्यातीप्रमाणे सोन्याची लंका लगेच दान करून टाकली. पार्वतीने मात्र या घटनेमुळे त्यांना शाप दिला की तुझ्या मुलाचा अहंकारात लंकेची राख होईल. पुढे ऋषी विश्रवस यांनी रावणाला अर्धी लंका सावत्र भाऊ कुबेर याला द्यावी असे सांगितले. तेव्हा रावणाने अहंकारात लंकेचा एक कण पण मिळणार नाही असे सांगितले. ऋषी विश्रवस नाराज झाले. त्यांनी नारद मुनींना बोलावून रावणाला काहीतरी समजून सांगा अशी विनंती केली. त्यावेळेस नारद मुनींनी कुबेराला नर्मदा किनाऱ्यावर घोर अशी शंकराची तपस्या करा, म्हणजे आपले इच्छित फल प्राप्त होईल असे सांगितले. त्यासाठी कुबेर यांनी नर्मदा किनारी एका ठिकाणाची निवड केली. त्यालाच आपण कर्नाली अर्थात बडोदा जिल्ह्यातील कुबेर भंडारी शिव मंदिर म्हणून ओळखतो. याच ठिकाणाला कुबेरेश्वर महादेव मंदिर असे पण म्हणतात. तर मित्रो, दुसऱ्या एका आख्यायिका अशी सांगते की शंकर पार्वती एकदा या घनदाट जंगलातून जात होते. पार्वतीला तहान आणि भूकही लागली, पण जवळ मात्र काहीच दिसेना. शेवटी ते असेच चालत चालत नर्मदेच्या काठावर आले. पार्वती शंकराला म्हणाली, तुमचे भक्त पण असेच व्याकुळ होतात का हो? तेव्हा शंकराने अन्न पाण्याची देवता म्हणून तेथेच कुबेर नाव धारण करून थांबले. त्यामुळे या मंदिराला कुबेरेश्वर महादेव मंदिर किंवा कुबेर भंडारी शिव मंदिर असे पण म्हणतात. देवांचा सावकार, उत्तर दिशेचा दिग्पाळ आणि यक्षांचा अधिपती कुबेर धन आणि विलासाची देवता मानला जातो. कुबेराचे स्थान वटवृक्ष म्हणून मानले जाते. दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेराची पूजा करण्याची प्रथा आहे. प्राचीन काळापासून कुबेराची पूजा केली जात आहे.
तर मित्र, ही होती गुजरातमधील कुबेर भंडारी शिव मंदिर याविषयीची विशेष माहिती. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.